नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. ते काँग्रेसचे की बीजेपीचे? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेवर प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप. अकोला जिल्हा परिषदेच्या विषयावर आचारसंहितेचा भंग, कारवाई होणार का? शहरात अवैध वाहतुकीने गाठला कळस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेची दिखावटी कारवाई. सर्वोपचार रुग्णालय परिसरातून चक्क अँब्युलन्सची चोरी, पोलीस चौकीसमोर घडला प्रकार. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता. आता सविस्तर बातम्या. नागपूर येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे अकोला येथे आले असता त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. काँग्रेसचा उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यानंतर हा उमेदवार जिंकणार असल्यामुळे त्यांना दुःख झाल्याचा आरोप या पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसने नाना पटोले यांना भंडारा गोंदिया लोकसभा लढवण्याबाबत सांगितल्यावरही नाना पटोले यांनी ही निवडणूक लढवली नाही. यावरून नाना पटोले यांना भाजपा विरोधात लढायचे नाही हेच सिद्ध होते. त्यामुळे काँग्रेसमधील काही कार्यकर्ते व नेत्यांचा छुपा संबंध भाजपामधील नेत्यांशी आहे का, तो आज उघड झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात केला आहे. वंचितने नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याचे दुःख नाना पटोले यांना झाले आहे. म्हणूनच ते वंचितवर टीका करत आहेत. नाना पटोले व भाजपा नेत्यांचे नाते यामुळे चव्हाट्यावर आले असून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेऊ नये असा प्रयत्न नेहमीच नाना पटोले यांनी केला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष यांनी नांदेड लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरवलेले उमेदवार सध्या डायलिसिसवर आहेत. ते मतदारसंघात फिरू शकत नाहीत. यावरून अशोक चव्हाण व नाना पटोले यांच्यामध्ये काही मॅच फिक्सिंग तर झाली नाही ना, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे नागपूर येथील काँग्रेस उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यामुळे आमची परिस्थिती अधिक भक्कम झाली असा विश्वास व्यक्त केला असताना नाना पटोले यांनी मात्र वंचित सोबत आल्यामुळे नितीन गडकरी पराभूत होतील अशी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे नाना पटोले नेमके काँग्रेसचे आहेत की नितीन गडकरींचे, हा प्रश्न उपस्थित झाला असल्याची भावना प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. आजच्या नाना पटोले यांच्या स्टेटमेंटमुळे दूध का दूध, पाणी का पाणी होणार असून काही नेते आतून बीजेपीशी संबंधित आहेत का, बीजेपी यांना ऑपरेट करीत आहे का, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी वंचितमधील बोलणे आता थांबलेले असून आमचे टार्गेट भाजपा हरवण्याचे आहे असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले. दुर्दैवाचा दिवस नाना पटोलेच्या आयुष्यातला असं मी त्या ठिकाणी मानतो. आम्ही पत्र 7 जागेंचा पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने 2 मतदारसंघ पाठिंबा द्या म्हणून असताना कळवलं. कोल्हापूर आणि नागपूर दोन्ही ठिकाणी आम्ही असताना पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर झाला. आमच्या पाठिंब्यामुळे कोण जिंकणार कोण हारणार हा भाग वेगळा, पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले यांना काँग्रेसचा उमेदवार जिंकणार याच्याबद्दल प्रचंड दुःख झालं आणि म्हणून त्यांनी असताना आज आरोप केला की आम्ही जे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो गडकरी जे आहेत नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी दिला असा आरोप त्या ठिकाणी केला. नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षामधल्या काही नेत्यांबरोबरचे त्यांचे असणारे संबंध यातून खुले झाले, ओपन झाले.
अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. परंतु आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे शासकीय आणि सार्वजनिक ठिकाणी आदेश असतानाही जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाला मात्र यापासून वंचित ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील सिव्हिल लाईन चौक येथे असलेल्या जिल्हा परिषद विश्रामगृहामध्ये निवडणूक संबंधित कार्यरत कर्मचाऱ्यांची आणि अधिकारी यांची सुव्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी निवडणूक संबंधित अधिकारी व कर्मचारी असताना याच विश्रामगृहात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या या विश्रामगृहात लागली उद्घाटन आणि नूतनीकरण शिळाफलक झाकून ठेवण्याचे काम जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाद्वारे करण्यात आलेले नाही. स्वीपच्या माध्यमातून मतदान जनजागृतीची धुरा जिल्हा परिषदकडे आहे. त्याच जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात आदर्श आचारसंहितेचा फज्जा उडवला जात आहे. आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणीचे आदेश जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे दिले गेल्याचे सांगण्यात येत आहे. या विभागाद्वारे सर्वच राजकीय फलक व इतर फलक झाकण्याचे काम करण्यात आले होते. मग या विभागाला ज्या ठिकाणी निवडणूक विभागाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी थांबले असताना येथे दुर्लक्ष का करण्यात आले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कामात दिरंगाई करणाऱ्या त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल का असाही प्रश्न विचारला जात आहे. शहरात अवैध पार्किंगसह अवैध वाहतुकीने कळस गाठला असून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने दिखावटी कारवाई सुरू असल्याचे दिसून येते. सध्या मार्च एंडिंग असल्याकारणाने शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली असली तरी ही कारवाई तोंड पाहून केल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरात वाहतुकीचे वाजलेले 3:13 पाहता शहर वाहतूक नियंत्रण शाखा अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या 3 महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने केवळ 6 वेळा कारवाई झाली. अकोला महानगरात तर अवैध वाहतुकीने कळस गाठला. त्यामध्ये मग अवैध पार्किंग असो, अवैध वाहतूक असो की जड वाहनांची वाहतूक असो, यावर कोणत्याही प्रकारे नियंत्रण मिळविण्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेला यश आले नाही. शहरातील बहुतांश चौकांमध्ये काय परिस्थिती आहे हे सर्वांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. परंतु शहर वाहतूक नियंत्रण शाखेला मात्र हे दिसत नाही. सध्या आर्थिक वर्ष संपत असल्या कारणामुळे मार्च एंडिंग पाहता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उभारला आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा तोंड पाहून कारवाई केली जात असल्याचा आरोप होत आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख गेल्या काही दिवसांपासून फील्डवर दिसत नसल्याने शहरातील प्रत्येक चौकातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे खरोखर कारवाई सुरू केली तर या शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आजवर मोटरसायकली तसेच खासगी 4 व्हीलर चोरीच्या अनेक घटना अकोल्यात समोर आल्या आहेत. मात्र अकोला जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकी समोरून चक्क अँब्युलन्सची चोरी झाल्याची घटना पहिल्यांदाच उघडकीस आली असून या घटनेमुळे अँब्युलन्स चालकामध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णवाहिका चोरी संदर्भात चालकाने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलिसांद्वारे सध्या सर्वोपचार रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. प्राप्त माहितीनुसार अकोला सर्वोपचार रुग्णालय परिसरात रुग्णांना सेवा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी अँब्युलन्स उभ्या असतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे खासगी अँब्युलन्स चालक सेवा देत आहेत. आजपर्यंत या परिसरातून एकदाही अँब्युलन्स चोरीची घटना समोर आली नाही. 30 मार्च रोजी सायंकाळी खासगी अँब्युलन्स चालक हिरामण नारायण घुमरे यांनी आपली MH30L 4408 क्रमांकाची अँब्युलन्स सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षासमोरील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस चौकीसमोर उभी केली. काही कामानिमित्त ते रुग्णालयात गेले असता या दरम्यान चोरटा अँब्युलन्स घेऊन पसार झाला. हिरामण घुमरे काम आटोपून या ठिकाणी आले असता त्यांना आपले अँब्युलन्स आढळले नाही. त्यांनी जवळपास सर्वत्र अँब्युलन्सचा शोध घेतला. अखेर अँब्युलन्स कुठेच आढळली नसल्याने त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. अनेकदा पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याचा आरोप नागरिक व चालकांकडून होत असून यामुळे पोलिसांचा रुग्णालय परिसरात कुठलाही वचक शिल्लक राहिला नाही. त्यामुळे आता थेट रुग्णवाहिका चोरीची धक्कादायक घटना समोर आली असून पुढील काळात संबंधित यंत्रणेकडून याची दखल न घेतल्यास अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आता या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. माझं नाव हिरामण नारायण घुमरे आहे. मी मेन हॉस्पिटलला 15 वर्षापासून ॲम्ब्युलन्स सेवा देत आहे. माझी ॲम्ब्युलन्स काल रात्रीला चोरी गेलेली आहे अकोला दवाखाना पोलीस चौकी समोरून.
माझ्या ॲम्ब्युलन्सचा क्रमांक MS30L 4408 असा आहे. तरी माझी ॲम्ब्युलन्स काळजीनं परत मिळावी, माझा रोजगार त्याच्यावरच आहे. त्या अनुषंगाने माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला. कच्चा रिपोर्ट दिलेला सिटी कोतवालीला. पोलीस कारवाई करू राहिले. मागणी काय तुमची? माझी ॲम्ब्युलन्स मला परत मिळावी अर्जंटमध्ये. सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सांगता संदलने झाली. दरवर्षी नारळाच्या होळीने सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला सुरुवात होते. सतत 5 दिवस हा यात्रा महोत्सव सुरू असतो. काल सैलानी बाबा उत्सवाची सांगता करण्यात आली. होळी दहनाच्या 5व्या दिवशी परंपरेनुसार पिंपळगाव सराई येथील मुजावर परिवारांच्या घरातून 30 मार्चला रात्री 9 वाजता सैलानी बाबांचा संदल उटणीवरून दर्गापर्यंत काढण्यात आला. रात्री 12:15 सुमारास संदल दरगाहवर पोहोचला व मुजावर परिवारातील प्रमुख शेख रफीक मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शेख रफीक मुजावर, शेख कदीर मुजावर, पंचायत समिती माजी सदस्य शेख चांद मुजावर व मुजावर परिवारातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मजार-ए शरीफवर विधिवत संदल चढवण्यात आला. यावेळी दरगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संदल सैलानी बाबा यात्रा उत्सवाची सांगता झाली. यामध्ये भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. दरवर्षी साधारण मार्च महिन्यामध्ये सैलानी या ठिकाणी सैलानी बाबाचा उरूस किंवा संदल अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी होते. या ठिकाणी होळीपासून हा उत्सव सुरू होतो आणि संदलपर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी असते. इथे आज पाहिलं तर 2 ते 3 लाख भाविक या ठिकाणी हजर आहेत आणि आता संदल सैलानी बाबाचा जो महत्त्वाचा उत्सव असतो या ठिकाणी संदल पोहोचली आणि संदल चढवली गेली. हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. लोकांच्या मध्ये खूप मोठा उत्साह आहे. यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून तसेच शेजारच्या राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते. या ठिकाणी उत्सव आज समाप्त होता. अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी व सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा हा संदेश देत अकोला शहरातून मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अकोला शहरात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अकोला पंचायत समिती ते सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयापर्यंत मतदान जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली काढली. रॅलीचा समारोप सावित्रीबाई फुले कन्या शाळेत करण्यात आला. यावेळी मतदानाची शपथही घेण्यात आली. या रॅलीला मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी आढळून येते. ही टक्केवारी वाढावी यासाठी ही रॅली काढण्यात आली. रॅलीसह कर्मचाऱ्यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी जसे भाजी बाजार, मॉल या ठिकाणी सुद्धा नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. यामुळे या वेळच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे. अकोला वेस्ट जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे तिथे मतदान टक्केवारी बघून घेता आम्ही असं ठरवलेलं आहे आमचे संपूर्ण टीम की तिथे एक रॅलीचे आयोजन करायचे आहे. त्याच्यामुळे आता आमच्याकडे सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, महसूल, शिक्षण, जिल्हा परिषद एक्सेट्रा सगळं अधिकारी एकत्रित मिळून त्यांनी खूप अप्रतिम एक आयोजित केलेले आहे. आणि जे जे ठिकाणी कमी मतदान झालेलं आहे गेल्या निवडणुकींमध्ये तो ह्या वर्षी आपण ते सगळं एरियाज कव्हर करून एक मोठ्या रॅली खूप अत्यंत चांगल्या प्रकारचे आयोजन केलेले आहे. तो आम्हाला फक्त इच्छा असा आहे की लोकांना विनंती आहे की ह्या वर्षी मतदान करायचे आहे. मतदान आमची जबाबदारी आहे, आमचा हक्क आहे. त्याच्यामुळे आम्ही हे असं नियोजन केले. आणि या व्यतिरिक्त आमचे पथनाटक आहे आणि आम्ही पार्क्समध्ये पण गेलेले लोकांना थोडंसं अवेअरनेस करण्यासाठी. आणि त्याचबरोबर बस स्टॉप्स आणि रेल्वे स्टेशन्स आपण कवर करत आहे. आणि काल डी-मार्टला पण गेले होते. म्हणजे जिथे जिथे अर्बन ॲपॅथी आम्हाला दिसत आहे, जिथे अर्बन पॉप्युलेशन आहे परंतु वोटिंग मोठ्या प्रमाणात केलेले नाही, तसं आपण कॉन्सन्ट्रेट करून आणि सोशल मीडियाचे जे इन्फ्लुएन्सेस आहे आमच्या एक 40 पार्टिसिपेंट्स आहे जे खूप ॲक्टिव्ह आहे वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक फेसबुक अँड इंस्टाग्राम एक्सेट्रा. सो त्यांच्याबरोबर पण आपण काम केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहे.
अकोला रेल्वे स्थानकावर आज प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बडनेरा नाशिक मेमू रेल्वे आली असता यामध्ये धावत्या रेल्वेमध्ये चढताना एक वृद्ध महिला खाली पडली। या दरम्यान महिला रेल्वे खाली जाण्यापूर्वीच येथे उपस्थित रेल्वे अधिकाऱ्याने तत्परता दाखवित तिचे प्राण वाचविले। प्राप्त माहितीनुसार अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आज बडनेरा नाशिक मेमू ट्रेन आली असता यामध्ये प्रवासी चढत होते। रेल्वे प्लॅटफॉर्मवरून निघाली असता या दरम्यान एक वृद्ध महिला रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होती। यावेळी चढताना तिचा तोल गेल्यामुळे ती खाली पडली। यावेळी ड्युटीवर असणारे ASI अशोक चांदूरकर यांची त्या महिलेवर नजर पडली। त्यांनी तात्काळ धाव घेत आपल्या जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्मवर पडलेल्या या महिलेला आपला हात देऊन पकडले आणि बाहेर ओढले। या महिलेला ओढले नसते तर ती वृद्ध महिला रेल्वे खाली आली असती। सदर घटनेमध्ये वृद्ध महिलेला कोणतीही हानी झाली नाही। शुद्धीवर आल्यानंतर या महिलेने आपले नाव तुळसाबाई असे सांगितले असून ती भुसावळ येथील रहिवासी आहे। प्राण वाचवणाऱ्या पोलिसांचे वृद्ध महिलेने आभार मानले। अकोला शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून अनेक प्रभागामध्ये नियमित साफसफाई होत नसल्याकारणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। महापालिका प्रशासन याकडे गंभीरतेने लक्ष देईल का असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे। अकोला शहरातील अनेक परिसरात अस्वच्छतेची स्थिती दिसून येत आहे। परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत। विशेष म्हणजे मुस्लिम परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। रमजानच्या दिवसात साफसफाईची कामे होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अकोला महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली आहेत, मात्र असे असतानाही नागरिकांच्या समस्या व अस्वच्छता संपण्याची चिन्हे दिसत नाहीत। विशेष म्हणजे अकोला महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे। असे असतानाही खासगी कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले आहेत। यामुळे शहरातील अनेक परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहेत। शहरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पाहून नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे। अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण गुड फ्रायडे व ईस्टर संडे भक्तिभावाने साजरा करण्यात आला। शहरातील 8 प्रार्थना स्थळांमध्ये यावेळी प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते। अकोला शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवार 31 मार्च रोजी ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस हजारो ख्रिश्चन समाज बांधवांनी मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला। आबालवृद्धांनी या सणाचा मनमुराद आनंद लुटला। शहरातील प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक प्रार्थना स्थळांमध्ये यावेळी विशेष प्रार्थना सभांचे तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मागील रविवारी प्रभू येशू ख्रिस्तांच्या यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात पाल्म संडे अर्थात जावळ्यांचा रविवार साजरा करण्यात आला। त्यानंतर अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू येशूंनी क्रूस खांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात 29 मार्च रोजी गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात आला आणि रविवार 31 मार्च रोजी येशूंच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्लासात साजरा झाला। यावेळी शहर आणि जिल्ह्यात प्रोटेस्टंट आणि कॅथलिक अशा दोन्ही पंथांच्या सुमारे 30 चर्चेसमधून प्रार्थना सभांचे सकाळी आयोजन करण्यात आले। खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी ईस्टर निमित्त बायबलमधील वचनांच्या आधारे आठवड्यातील पहिला दिवस या विषयावर संदेश दिला। आजच्या अन्याय आणि अत्याचाराने बरबटलेल्या समाजात प्रभू येशूच्या शांती, प्रीती, बंधुभाव, मैत्री आणि त्याग या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे रेव्हरंड अघमकर यांनी सांगितले। त्यांनी यावेळी राज्य आणि देशासोबतच जगात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली। यावेळी संडे स्कूल, महिला संघ, तरुण संघातील सदस्यांनी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाबाबत गीते सादर केलीत। विविध चर्चमधील नवतरुणांना यावेळी बाप्तिस्मा देण्यात आला। तसेच लहान बालकांची अर्पणेही करण्यात आली। गेल्या 40 दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र लेंथ महिना सुरू होता। या 40 दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधुभगिनी उपवास आणि प्रार्थना करतात। गुड फ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते। शहरातील सर्वच चर्चेसमध्ये ईस्टर संडे मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला।
अकोला शहरातील पोळा चौकात शनिवारी सालासर सुंदरकांड समितीच्या वतीने भव्य सुंदरकांड आयोजन करण्यात आले होते. या सुंदरकांडला श्रवण करण्याकरिता परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलियुगात हनुमान भक्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रेम वाढावे यासाठी सुंदरकांडचे आयोजन केले जाते. शनिवारी सायंकाळी सालासर सुंदरकांड समितीच्या वतीने शहरातील पोळा चौक परिसरात भव्य सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मनीष भैयानी, बबलू झंवर, गणेश अग्रवाल इत्यादींच्या मधुर आवाजात हे सुंदरकांड वाचण्यात आले. पाहूया या सुंदरकांडची एक झलक. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. ते काँग्रेसचे की बीजेपीचे? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेवर प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप. अकोला जिल्हा परिषदेच्या विषयावर आचारसंहितेचा भंग, कारवाई होणार का? शहरात अवैध वाहतुकीने गाठला कळस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेची दिखावटी कारवाई. सर्वोपचार रुग्णालय परिसरातून चक्क अँब्युलन्सची चोरी, पोलीस चौकीसमोर घडला प्रकार. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.